आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने हुलक्यानो मसाला सोडा तयार करूयात. यासाठी आपल्याला 2 मिरच्या, 1 इंच अद्रक, पुदिना आणि कोथिंबीर लागणार आहे. तसेच 1 लिंबू आणि त्याचबरोबर सोड्यामध्ये टाकण्यासाठी आपण इथे सब्जा घेतला आहे. सब्जाच्या बिया आपल्याला सगळ्यात आधी पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहे. 1 चम्मच भरून मी सब्जाच्या बिया पाण्यामध्ये भिजत ठेवल्या. त्या अगदी भिजल्यानंतर दुप्पट-तिप्पट होतात. सब्जामुळे उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा मिळतो, म्हणून असा हा भिजवलेला सब्जा नक्की घालावा. यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, अद्रक, पुदिना, कोथिंबीर हे आपण छानपैकी बारीक वाटून घेणार आहोत. हे सगळे मसाले आपल्याला थोडेसे पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचे आहेत. हा मसाला वाटतानाच यामध्ये मी 2 चम्मच साखर, 1 मोठा चम्मच भरून भाजलेल्या जिऱ्याची पूड, 1 टीस्पून काळे मीठ आणि अर्धा टीस्पून साधे मीठ टाकून घेतले. हे सगळे मसाले मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेते. वाटलेल्या पुदिन्याचा रंग हा हिरवागारच राहण्यासाठी 5-6 तुकडे बर्फाचे टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये छानपैकी फिरवून घेते. थोडेसे मिश्रण हे जाडच वाटते, म्हणून यामध्ये थोडेसे पाणी आणि लिंबाचा रस देखील टाकायचा आहे. तो देखील टाकून पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते. मसाला हा छानपैकी बारीक झालेला आहे. इथे सब्जा देखील छानपैकी फुललेला आहे. शॉर्ट्सचा ग्लास नव्हता, म्हणून अशी ही छोटीशी काचेची बाटली घेतली. आता आपला मसाला देखील तयार आहे आणि भिजवलेला सब्जा देखील तयार आहे. अगदी विकतच्या सारख्या सोड्याचा लुक्स यावा म्हणून बाटलीचे तोंड थोडेसे ओले करून घेतले आणि त्याला जिऱ्याच्या पूडमध्ये बुडवून घेतले. आता या बाटलीमध्ये मी वाटलेला मसाला हा आपल्याला भरून घ्यायचा आहे. वाटलेला मसाला हा थोडासा आधीच टेस्ट करून घ्यावा आणि आवडीनुसार तो ॲडजस्ट करावा. घेतलेल्या मसाल्यामध्ये मी पुन्हा थोडासा लिंबाचा रस हा पिळून घेते, म्हणजे सोड्याला छान अशी आंबट अशी चव येईल. यानंतर एक काचेचा ग्लास घेतला आहे. यामध्ये सर्वात प्रथम आधी आपण भिजवलेला सब्जा टाकून घेऊयात. आता यानंतर ग्लासमध्ये सोडा टाकून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, सोड्याची बाटली न हलवताच आपल्याला यामध्ये सोडा टाकून घ्यायचा, नाहीतर बाटली उघडताच सगळा सोडा हा बाहेर निघून जाईल. आता आपण तयार केलेले शॉर्ट्स यामध्ये टाकणार आहोत. पहा कसा पटकन असा हा मस्त व्होल्कॅनोसारखा सगळा मसाला बाहेर आलेला आहे. अगदी मस्त टेस्टी आणि मसालेदार सोडा तयार झाला. यानंतर अशाच पद्धतीने दुसरा ग्लास देखील तयार करते. ज्याला सोडा प्यायला द्यायचा आहे त्याला सोडा भरलेला ग्लास त्याच्या हातात देऊन नंतर तो शॉर्ट्स टाकावा आणि पटपट प्यायला लावायचा, म्हणजे हा झालेला व्होल्कॅनो बाहेर खाली पडणार नाही. या सोड्याला मसाला व्होल्कॅनो सोडा किंवा फुलजर सोडा असे देखील म्हटले जाते. अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या चवीचे असा हा सोडा तयार करू शकतो. अतिशय सोप्या पद्धतीने हा मसालेदार व्होल्कॅनो सोडा तयार केलेला आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशा पद्धतीने व्होल्कॅनो सोडा तयार करा. तसेच रेसिपी आवडली असल्यास गीतूज खाद्य संस्कृतीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.